नमस्कार दर्शको, आज शनिवार सकाळची अपडेट आपण उजनीची घेत आहोत। त्याबरोबर नीरा खोऱ्यातील धरणांचीही आपण माहिती इथं घेत आहोत। त्या अगोदर एक विनंती आहे की आपण चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राइब केले नसेल तर सबस्क्राइब करा व एक लाईक करा। सबस्क्राइब आणि लाईक करायला अजिबात काटकसर करू नका, यासाठी कोणताही चार्ज नसतो, जेणेकरून आम्हाला तुमच्यापर्यंत अपडेट अगदी वेगानं पोहोचवता येतील। तर वीर, भाटघर, नीरा, देवधर ही धरणे कालपर्यंत 100% भरलेली आहे व गुंजवणी हे धरण 96.21% भरलेले आहे। तसेच वीर धरणातून नीरा नदीपात्रात कालपर्यंत जो मोठा विसर्ग सोडण्यात येत होता तो काल सायंकाळपासून 2500 क्युसेक्स करण्यात आलेला आहे। तर उजनी धरणातून काल जी मोठ्या प्रमाणात आवक होती ती आज किंचित कमी झालेली आहे। आवक जरी कमी झाली असली तर काल दिवसभरापर्यंत 12000 क्युसेकचा विसर्ग भीमा नदीपात्रामध्ये सोडण्यात येत होता, मात्र आत्ताच्या अपडेटनुसार तो 15000 क्युसेकचा विसर्ग भीमा नदीपात्रामध्ये सोडण्यात येत आहे। तर सीना-माडा योजनेतून आज 180 क्युसेक्स, वीज निर्मितीसाठी 1600 क्युसेक्स, दहेगाव उपसा सिंचन योजना 40 क्युसेक्स, कॅनल 400 क्युसेक्स असा उजनीतून पाणी सोडण्यात येत आहे। तर उजनी धरणाची आजची टक्केवारी 106.94 पॉईंट झालेली आहे। पाणीसाठा एकूण हा उजनी धरणातील 120.95 TMC झाला असून यातील उपयुक्त पाणीसाठा 57.29 TMC झालेला आहे। तर पंढरपुरातील भीमा नदीपात्रात आज सकाळी 6च्या अपडेटनुसार 14532 क्युसेक्सचं पाणी आहे। अशाच प्रकारच्या पुढील ताज्या व नवनवीन अपडेटसाठी आपण चॅनलला सबस्क्राइब करा व मिळवत रहा महत्त्वपूर्ण अपडेट।